विद्यार्थी मित्र हो, मागील तासिकेला आपण कृतीपत्रिका आराखडा पाहत असताना विभाग 1, विभाग 2, विभाग 3 विषयी माहिती बघितली होती. आज आपण विभाग 4 व्याकरण व भाषा अभ्यास आणि विभाग 5 उपयोजित लेखन याविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. आता आपण बघणार आहोत विभाग 4 व विभाग 5. विभाग 4मध्ये प्रश्न चौथा अ हा आपल्याला व्याकरण कृतीवर आधारित प्रश्न विचारला जातो. प्रश्न चौथा अ हा एकूण 8 गुणासाठीचा प्रश्न असतो. त्यामध्ये समास 2 गुणासाठी, शब्दसिद्धी 2 गुणासाठी आणि वाक्यप्रचार 2 गुणासाठी. समास विचारत असताना या कृतीमध्ये समासाचे वर्गीकरण, समास ओळखणे, जोड्या लावणे, तक्ता पूर्ण करणे इत्यादी कृती विचारल्या जातील. शब्दसिद्धी या कृतीमध्ये उपसर्ग गटित शब्द, प्रत्यय गटित शब्द, अभ्यस्त शब्द यावर आधारित कृती विचारल्या जातील. शब्दसिद्धी ओळखणे, लिहिणे, उदाहरण देणे इत्यादी कृती विचारल्या जातील. कृती 3 वाक्यप्रचार कृतीमध्ये वाक्यप्रचारावर आधारित अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा ही कृती विचारली जाते. असे एकूण व्याकरणावरती 3 कृती, 1 कृती 2 मार्काला, 3 कृती मिळून एकूण पहिली कृती 2 मार्क, दुसरी कृती 2 मार्क आणि तिसरी कृती वाक्यप्रचाराची कृती ही 4 गुणासाठी विचारली जाते. हा झाला आपला प्रश्न चौथा अ 8 गुणासाठी. यानंतर प्रश्न चौथा आ हा भाषिक कृती. यामध्ये शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द अशा एकूण 4 कृती आपल्याला विचारल्या जातील. त्या 4 कृतीसाठी एकूण आपल्याला 8 गुण असतात. या 8 गुणाची विभागणी आता आपल्याला बघायची आहे. त्यामध्ये पहिली कृती ही शब्दसंपत्ती ही 4 गुणासाठी. 4 गुणासाठी आपल्याला काय काय विचारलं जाईल याकडे लक्ष द्या. त्यामध्ये समानार्थी शब्द लिहा असाही प्रश्न येऊ शकतो, विरुद्धार्थी शब्द लिहा असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा एकवचन, अनेक वचन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा, या अशा कोणत्याही पद्धतीची कृती आपल्याला विचारली जाऊ शकते. यानंतर कृती क्रमांक 2 लेखन नियमानुसार लेखन करा असा प्रश्न येईल. त्यामध्ये अचूक शब्द ओळखा. 4 शब्द दिले जातील. त्यामध्ये 3 शब्द हे चुकीचे असतात, 1 शब्द हा अचूक असतो आणि तो अचूक शब्द आपल्याला ओळखायचा असतो आणि कृतीमध्ये तो लिहावा लागतो. किंवा हाच प्रश्न लेखन नियमानुसार वाक्य लिहा असाही विचारला जाऊ शकतो. ही झाली कृती क्रमांक 2. आता कृती क्रमांक 3 ही 1 गुणासाठी विचारली जाऊ शकते. ती विरामचिन्हे. यामध्ये योग्य विरामचिन्हे वापरा किंवा विरामचिन्हे ओळखा किंवा चुकीची विरामचिन्हे बदला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. यानंतर कृती क्रमांक 4 हा पारिभाषिक शब्द यावर आधारित असतो. आपल्या पाठ्यपुस्तकातील गद्य व पद्य घटकावर आधारित इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा असा एक आपल्याला 1 गुणासाठी प्रश्न विचारला जातो. यानंतर आपल्याला प्रश्न 5वा उपयोजित लेखन हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न. या प्रश्नाची विभागणी पुढील प्रमाणे.
उपयोजित लेखन हा प्रश्न एकूण 24 गुणाचा. आता आपण 24 गुणाची विभागणी पाहणार आहोत. त्यामध्ये प्रश्न 5वा अ हा आपल्याला पत्रलेखनासाठी प्रश्न विचारला जातो. पत्रलेखनासाठी जो प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाला एक पर्यायी प्रश्न हा सारांश लेखनाचा आहे. पत्रलेखन या कृतीला सारांश लेखन ही कृती वैकल्पिक आहे. या कृतीला एकूण 6 गुण. दोन्ही कृतीपैकी एक कृती आपल्याला सोडवणे अपेक्षित असते. पत्रलेखनामध्ये मागणीपत्र, विनंतीपत्र, कौटुंबिक या पत्रापैकी एक, अनौपचारिक व औपचारिक पत्रापैकी दोघाचे 2 विषय आलेले असतात. त्यापैकी आपल्याला एका विषयावरती पत्रलेखन करणे अपेक्षित असते. सारांश लेखनासाठी जो प्रश्न विचारला जातो त्यासाठी विभाग 1 गद्य ई प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उतार्याचा 1/3 एवढा सारांश लिहिण्यास आपल्याला दिला जातो. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. यानंतर प्रश्न 5वा आ हा आपल्याला एकूण 10 गुणासाठीचा प्रश्न आहे. 10 गुणासाठी एकूण 3 कृती विचारतात. 3 कृतीपैकी आपल्याला 2 कृती सोडवणे अपेक्षित असते. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या 3 कृतीपैकी 2 कृती 10 मार्कासाठी असतात. त्यामध्ये पहिली कृती जाहिरात लेखन. जाहिरात लेखन लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा. चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही. शब्दरूप महत्त्वाचे असते. जाहिरात लेखन हा प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. ते पुढील प्रमाणे. उदाहरणार्थ, शब्दांवरून जाहिरात लेखन लिहा किंवा जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. याही व्यतिरिक्त विषय देऊन जाहिरात लेखन करा असाही प्रश्न येऊ शकतो किंवा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा याही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलात्मक सृजनशील रीतीने तयार केलेल्या अन्य कोणत्याही कृती आधारे जाहिरात लेखन विचारली जाऊ शकते. जाहिरात लेखन लिहित असताना शब्दमर्यादा ही 50 ते 60 शब्द असणे अपेक्षित असते. ही झाली आपली पहिली कृती जाहिरात लेखनाची. दुसरी कृती ही बातमी लेखन. बातमी लेखन करत असताना कृतीपत्रिकेमध्ये एखाद्या घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे बातमी लेखन करण्यास सांगितले जाईल. किंवा शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम, उदाहरणार्थ मराठी भाषा दिन असेल, स्नेहसंमेलन असेल, शालेय काही घडामोडी असतील, वृक्षारोपणासारखे काही कार्यक्रम असतील, सहलीसारखे काही उपक्रम राबवले जात असतील, आपत्ती व्यवस्थापन असेल इत्यादी बातमी लेखनासाठी मुद्दे आपल्याला दिले जातील. बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या सहाय्याने सुद्धा दिले जातील. बातमी लेखन करताना शब्दमर्यादा ही 50 ते 60 शब्द अपेक्षित असते. यानंतर कृती क्रमांक 3
कथालेखन. कथालेखन ही कृती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं विचारली जाऊ शकते. उदाहरणार्थ, कथा बीजावरून कथा लिहा, मुद्द्यांवरून कथा लिहा, दिलेल्या शब्दांवरून कथा लिहा, कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहा किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहा, या पद्धतीनं सुद्धा आपल्याला कथा विचारली जाऊ शकते. कथालेखन करत असताना 80 ते 100 शब्दामध्ये कथा लिहिणे अपेक्षित असते. कथालेखनासाठी सुद्धा एकूण 5 गुण असतात. प्रश्न 5वा आ मध्ये 3 कृतीपैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित असते, त्याला एकूण गुण असतात 10. यानंतर प्रश्न 5वा ई हा निबंध लेखनाचा प्रश्न. यामध्ये प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन या 3 कृतीपैकी एका कृतीवरती आपल्याला कृती सोडवणे अपेक्षित असते. प्रसंगलेखन कृती लिहित असताना विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला परिचित असा प्रसंग देऊन त्यांचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्या आधारे वर्णन करण्यासाठी सांगितले जाईल. आपण पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगाचं वर्णन लिहिणे अपेक्षित असते. या प्रकारे प्रसंगलेखनाची कृती आपल्याला सोडवावी लागेल. दुसरी कृती आत्मकथन कृती. या कृतीमध्ये एखादे चित्र दिले जाईल आणि त्या चित्रातला घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल किंवा एखादा प्रसंग किंवा दृश्य देऊन त्यातला एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल किंवा एखादे चित्र दिले जाईल, त्या चित्रातील कोणता तरी एक घटक चित्रातल्या अन्य घटकाशी बोलत आहे असा आशयाचे चित्र दिले जाईल. बोलणारा घटक काय बोलत आहे याची कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहिण्यास सांगितलं जाईल. या पद्धतीनं ही दुसरी कृती राहील. यानंतर तिसरी कृती ही वैचारिक लेखनाची. वैचारिक लेखन करत असताना साधारणपणे चित्राकृतीच्या स्वरूपात विषय दिला जाईल. चित्रातले लहान लहान चित्रघटक म्हणजे एक प्रकारे लेखनासाठी दिलेले मुद्देच. लेखनात हे मुद्दे कोणत्या क्रमाने यावेत, कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यावे हे चित्रावरून सहजपणे लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्याला मुक्तपणे लेखन करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडावेत अशी अपेक्षा या कृतीमध्ये असते. अशी ही आपली मराठी विषयाची एकूण 80 गुणाची कृतीपत्रिका आपण भाग 1 आणि भाग 2 मध्ये सविस्तर अशी पाहिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंतही लिहिलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी सविस्तरपणे पूर्ण ही कृतीपत्रिका आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावी. धन्यवाद.